नमस्कार मंडळी, एक्सप्लोअर विथ विहावर तुमचं स्वागत आहे. मी वैष्णवी आणि माझे अहो हरिकेश या चॅनलवर वेगवेगळे ट्रॅव्हल अँड लाईफस्टाईल रिलेटेड एंटरटेनिंग व्लॉग्स घेऊन एव्हरी वीक येतो. जर तुम्हाला आमच्यासोबत एक्सप्लोअर करायला, फिरायला आणि आयुष्यातले काही हटके मजेशीर क्षण अनुभवायला आवडत असेल तर तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आला आहात. आणि हो, जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या पुढच्या सगळ्या धमाल ॲडव्हेंचर्सला तुम्ही नक्कीच मिस कराल. मग चला एकत्र एक्सप्लोअर करूया. आणि हो, खाली दिलेल्या बेल आयकनला क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आम्ही घेऊन आलेले सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला नोटिफाय होतील. हा आमचा 6वा घाट आहे जो आम्हाला रस्त्यात लागलाय. आणि याचा रस्ता लिटरली तुम्ही बघाल तर इतका हे आहे, घाट की खूबसूरती भाई. जिवंत आहे असं वाटतंय मला. किती हवा आहे, मला असं वाटतं मी उडूनच जाईन. काही बोलतो येते का मला माहिती आहे. जे लोक गाण्याचे व्हिडिओज टाकतात ते तर ब्लॉकच होत असेल त्यांचे व्हिडिओ. ते लोक गाण्याचे व्हिडिओ. सॉरी नाही, सॉरी मी म्हणतो. हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो सकाळचे म्हणजे 11 वाजले ऑलमोस्ट. अँड आमचा प्लॅन होता निघायचा 6 वाजता. अँड ऑब्वियसली वी आर लेट. 6 वाजता जागी आली होती, पण ॲक्च्युली मला थोडंसं झोप जाणवतच होती, त्याच्यामुळं एनर्जी डाऊन होती. एनर्जी डाऊन होती. अच्छा, ॲक्च्युली मी मॉर्निंग पर्सन आहे. हिला उठायला जमत नाही. हिला पण मीच उठवलं आज आणि मीच झोपून गेलो. आज प्रूव्ह केलं कोण मॉर्निंग पर्सन आहे. मीच आहे ना. ठीक आहे ना. ठीक आहे की इज अ मॉर्निंग पर्सन. मला रात्री जागायला आवडतं, सकाळी उठायचा कंटाळा येतो विनाकारण. ठीक आहे, पण जेव्हा कुठे जायचं असतं, ऑफिस असतं किंवा काही फेस्टिवल असतं, काहीही असतं, जेव्हा उठायला लागतं तेव्हा मी उठते. तेव्हा नखरे नाही आहेत माझे. ठीक आहे, फक्त कधीतरी करायला काही नसलं तर ऑब्व्हियसली माणूस झोपेल सकाळी. बरोबर. ही एक आहे 1 आणि तिकडे 3-4 बॅग्स आहेत अजून. 3-4 इन द सेन्स खूप छोट्या छोट्या बॅग्स आहेत. एका याच्यात फक्त खायच्याच गोष्टी आहेत, बिकॉज वी डोंट नो तिकडे कसं असेल खायचं वगैरे. हो, सो आम्ही घेऊन घेतलं. पण पाण्याच्या बाटल्या पण आहेत आणि वॉटर बॉटल्स पण जार्स. आहेत. राईट. आणि फुटवेअर्स आहेत. तुमची एक आहे, माझी एक आहे. राईट. सो एवढं सगळं सामान घेतलं आहे. नाही म्हणजे खूप सगळं नाहीये. खूप सगळं नाही आहे, जे नेसेसरी तेच घेतलं आहे. पण आहे कट होत आहे व्हिडिओमध्ये, थोडे मागे राहू द्या. सो एका बॅगमध्ये फक्त खायच्याच गोष्टी आहेत, बिकॉज वी डोंट नो तिकडे काय असेल काय नाही खायला. सो येस, आम्ही घेतलं थोडंफार जे खायला घेऊ शकतो. आणि अधेमध्ये खायसाठी पण गोष्टी घेतल्या आहेत, काही फ्रूट्स घेतले आहेत. व्यतिरिक्त दुसऱ्या बॅगमध्ये फुटवेअर्स आहेत आमचे, एक पेअर एक्स्ट्रा. आणि एक कपड्यांची बॅग आहे नॉर्मल. आणि ट्रायपॉड आहे आमच्याकडे. मेन गोष्टी याच आहे, माईक, ट्रायपॉड अँड ऑल दीज थिंग्स. आणि एक ब्लँकेट, बिकॉज मला घरच्या ब्लँकेटशिवाय झोप नाही येत. सो मी माझं कॅरी करते नेहमी. खूप जाड असं ब्लँकेट नाही आहे, एक नॉर्मल ट्रॅव्हलिंग. हे अशा नवीन प्रॅक्टिसेस पण तुम्हाला हिच्याकडनं कळतील. खूपच कळतील. नाही, खूप लोकांचं असतं असं, स्वतःच्या ब्लँकेटशिवाय नाही येत झोप त्यांना. ठीक आहे, असेल, पण त्यांना तेच सांगतोय मी की अशा नवीन गोष्टी ऐकायला मिळतील. म्हणजे मी जेव्हा ऐकलं तेव्हा नवीनच होतं माझ्यासाठी तरी. हा प्रोबेबली पोरांना सवयी नसतील, पोरींना असतात. ओके. सो येस, हे आहे चेंजेस आफ्टर द मॅरेज. ओके. तुमची शेअर स्क्रीन घेतली आहे मी. मगाशी मला म्हणतात शेअर स्क्रीन घेतली का गं? मी म्हटलं कोणती शेअर स्क्रीन की स्क्रीन शेअर बोलले ना तुम्ही? स्क्रीन शेअर बोलले. स्क्रीन शेअर घेतली का? बेसिकली मला सनस्क्रीन लावायचं होतं आणि सनस्क्रीन लावली पण मी. आणि त्याच्यानंतर मी अचानक म्हटलं अगं शेअर स्क्रीन घेतली का? तेव्हा मला कळलं की बाबा हा वीक एवढा हेक्टिक होता माझा
आणि मेन म्हणजे हिलाही समजलं मी शेअर स्क्रीन म्हणजे सनस्क्रीन म्हणायचा प्रयत्न बिकॉज माझा पण वीक तसाच होता. ऍक्च्युली आम्हाला भरपूर वीक्स नंतर, नाही तर नॉर्मली असं होत आहे घरात राहून पण बोलणं होत नाहीये, वेळच मिळत नाहीये वीकडेजमध्ये. असं आम्ही आता काढायचा प्रयत्न करणार आहोत वेळ. सो कपल गोल्स. येस, कपल गोल्स. ओके, सो लेट्स गो. जास्त उशीर नको करायला, आपण 11 वाजलेत आणि 4 तासाचा रस्ता आहे आपला. सो चला, सी यू इन द ट्रॅव्हल. म्हणजे गाडीतच बसू आता डायरेक्टली. हो, चला. चला. थांबू. सो आम्ही अशा प्रकारे ट्रॅफिकमध्ये अडकलोय सॅटर्डेच्या. त्याच्यामुळेच आपण सकाळी निघायचं ठरवलं होतं ऍक्च्युली आम्ही, पण नाही झालं. सो येस, आम्ही अडकलोय आता. येस. सो आम्ही घेतलाय एक छोटा ब्रेक. आता श्रीशैलम काहीतरी 170 किलोमीटर्स आहे इथून. 170 पेक्षा कमी असेल, 160च्या जवळपास. येस, बघतो इथे काय आहे काय नाही. टी कनेक्ट म्हणून प्लेस आहे, छान वाटतं म्हणजे असं हायवे साईडला. लेट मी शो यू. आणि इथे एक लग्न पण सुरू आहे. मी यांना म्हटलंय चला जेवण करून येऊ म्हणून तिथे. हे आम्ही फोनसाठी ठेवलं आहे होल्डर. असं ते मॅग्नेटची जी रिंग आहे ना, तशी फोनला पण लावली आहे आम्ही. आणि मग ते चिटकतं. आयफोन्सला तर काय दोन्हीकडून मॅग्नेट असल्यामुळे इझिली होतं. इकडे आम्हाला स्टिक करायला लागली ती. बट इट्स गुड, आवडलं आम्हाला. म्हणजे रोडवर काय फोन कॅरी करायची गरज नाही, व्हिडिओ ऑन करून ते राहतं आणि आपण रस्त्यावर लक्ष ठेवू देऊ शकतो. सो येस, आता हे गेलं तोवर आपण बघूया मंचिंगसाठी काहीतरी काढू. मखाना वगैरे आहे मी आणलेला, सो तसं काहीतरी खाईल. सो आता जे कनेक्ट केलं ना मी, त्या ती जी रिंग दाखवत होती मी स्टँड मॅग्नेटवाला, त्याला कनेक्ट केलं आहे. अजून किती वेळ लागेल. फोटोज काढतो ते बाहेर इथं. खाऊ बाहेर लोकांचं मी आणखी कॉपी केला. मी गजरा म्हणजे मी मूवीजमध्ये वगैरे बघितलेलं असं, पण लोकांनी पण तसं ऑलमोस्ट एव्हरीडे गजरा घालतात ते. गजरा आणि सगळं फायनली आले. नाही चालू डोंगरावरची दगड कोणी ठेवली असतील अशी. काय माहिती मला. फक्त त्यांनी मी खूप साऱ्या डोंगरांनी बघितले येताना. सगळ्या प्रत्येक डोंगरावर दगड आहेत काही ना काही. बॅलन्स ठेवलेले आहे. मला वाटतं नॅचरली तर नाही राहू शकत ते, ठेवले असेल. एवढं कोणाच्या अंगात असेल बळ. ऍक्च्युली हे दगड ठेवले नाही आहेत, नॅचरली तसे आहेत ते, असं मला वाटतं. पण कशामुळे झाले असतील? पावसामुळे? हा, वर्षानुवर्ष तसेच राहून त्याच्यामुळे वाटतं. एवढे जड दगड कोण उचलून ठेवेन? नाही उचलणार तर कोणी नाही, हे पण माहितीच आहे. Sweet corn, courtesy of
वैष्णवी पाळेकर. तू काय खाते? कैरी. बाय. ॲक्च्युली आम्हाला भूक लागलेली आहे म्हणून आम्ही थोडंसं थांबलो. 115 किलोमीटर आहे आता अजून श्रीशैलम. आम्ही आज ठरवलेलं केव्स करायचं, पण जर सकाळी 6:30ला निघालो असतो आम्ही तर झाले असते. आता नाही, पण आमच्या पुढे खूप सगळे फॅमिलीच्या गाड्या. आय थिंक त्यांनी पण 6:30 वाजता निघायचं ठरवलं होतं. त्यांनाही जाग नाही आली, त्याच्यामुळे ते आमच्यासोबतच निघाले आता. दिंडी अर्थ डॅम मेंटेन नाही केला लोकांनी तसं. म्हणजे आय डोंट थिंक की हा व्हिजिटिंग साठी एरिया आहे. माझा आवाज गेलाच नसेल इको पॉप्युलर. हे हा एरिया आहे म्हणजे, आणि हे स्टेअर्स आहे वरती चढायसाठी डॅम साठी. रेडी फॉर द व्ह्यू. अजीबाई होई. नॉट सो खास. तू थांब इकडे, फोटो घेतो मी. बापरे, इथे किती सगळ्या फिश मेल्या. त्याच्यामुळे वास येतो. डॅम खूप मोठा आहे, पण हे कृष्णा नदीचं पात्र आहे ना हे आपण बघितलेलं ते. तुमचा आवाज नसेल जात, इको ऑफ आहे. आता बोला. दुसरा आणला नाही ना आपण माईक, गाडीतच आहे. एवढ्या सगळ्या फिश का मेल्या? या झोपल्या आहे का? मला काय वाटतं, तुमचा आवाज नाही गेला. ऍक्च्युली ना मला असं वाटतं या फिश झोपल्या आहे सगळ्या. एवढ्या सगळे फिश मरू कशा शकतात? लोक हे मासे खातात का मग? काय करतात त्या माशांचं? ह्या का मेल्या पण? इकडे बघा पूर्ण किती मोठं आहे. थोडं असंच ठेवा. जिवंत आहेत हे, असं वाटतंय मला. किती हवा आहे, मला असं वाटतं मी उडूनच जाईन. हे तुरे का बरं आहे मोरासारखे? हे वर बघ किती छान छान पकडे. नाही दिसत. आम्ही आता निघालोय श्रीशैलमसाठी आणि माझं नख तुटलं. आय डोंट नो कसं काय. ओके, सो आम्ही आता निघालो श्रीशैलमसाठी. हा कुठला डॅम होता? दिंडी डॅम होता. आम्हाला रस्त्यात लागला, सो आम्ही थांबलेलो. दिंडी डॅम. आम्ही ते थांबलेलो. इथे खूप मासे मेलेले. त्याची स्मेल एवढी घाण आहे ना आजूबाजूला, बट व्ह्यू चांगला आहे. बट त्याच्यातही मासे खूप जास्त मेलेले. आय डोंट नो का. सो येस, लेट्स गो टू आपला रस्ता आपण पकडूया श्रीशैलमचा. टायगर जाऊ. इथे टायगर्स पण आहे. बापरे, म्हणजे टायगर्स असतात तिथे. हे माकड. ॲक्च्युली इथे टायगर रिझर्व आहे. चेकिंग होते आणि हा नो प्लास्टिक झोन आहे. सो ते पहिले चेक करतात. तुमच्याकडे काही प्लास्टिक असेल तर म्हणजे ते घेतात असं. इवन बिस्लरचे बॉटल्स वगैरे पण घेतात. ओटोल आहे. हा आमचा 6वा घाट आहे जो आम्हाला रस्त्यात लागलाय. आणि याचा रस्ता लिटरली तुम्ही बघाल तर इतका हे आहे घाट, एकदम साफसुई सारखं. ओव्हरलॅपिंग वाटतं मॅप मध्ये. एवढं हे स्टीप आहे, एकदम स्टीप. अरे बाबा, येस, लेट्स सी. व्ह्यू खूप सुंदर आहे, पण बेसिकली पाथ इज ऑल्सो ब्युटिफुल. हे लोक
लोक इथे वर राहतात. मला एकदम लोणावळ्याची आठवण आली. कॉलेज होतं ना आमचं असं. चलो बाई, लेट्स फोकस ऑन दी रस्ता. बघायचे ते इथं. इथे राहायचं, हा. इथे राहायचं असं हा. किती दूर होईल ते मंदिराच्या. हे तर आहेच, बॉर्डर क्रॉस करून जावं. बघूया का हॉटेल्स? व्ह्यू छान येईल ना? छान येईल तो. काय माहिती काय आहे, तुला समजलं काय. जाऊ दे बाबा, रिस्क तेवढीच असेल. हो, दिसलं दिसलं पाणी, दिसलं पाणी, दिसलं पाणी. हो, याच्यात वाटेल मागची पिया. किती डेंजर राहतात लोक. आता कोण हे करू शकतो यार. पावसाळ्याचा व्ह्यू द रिझन वाय वी चोज रोड ट्रिप. बस मध्ये आपल्याला व्ह्यूज फक्त दिसले असते, फ्रंट सीट थोडी असते फील करायला. साईडची खिडकीतून बघावं लागतं आणि अशी हवा फील असते करता आली खिडकीतून. रस्ता पण चांगला आहे. हा, जरी नागमोडी वळण आहेत ना, तरी पण रस्ते सुंदर आहेत. ओके, नाउ आय एम गोइंग टू एन्जॉय. सो आम्ही पोहोचलोय श्रीशैलमला. अँड नाव वी आर फिगरिंग आउट की कुठे राहायचं, बिकॉज आमचा अचानक प्लॅन झालेला. आमच्याशी बुकिंग केलेली नाही आहे राहण्यासाठीची, आणि हर्ड की मिळून जाते इझिली. लेट्स सी काय होतं, बघूया आता. अरे परत गोल फिरताय तुम्ही. माहिती नाही ॲटिट्यूड भाई, यांच्याच घरी आलोय जसं आपण. सो आम्ही पोहोचलोय श्रीशैलमला आणि आम्ही आता स्टेसाठी फिगर आउट करतोय गोष्टी. इथे पार्किंग अशी नाही आहे, रोड साईडच पार्क करायला लागतात गाड्या. त्याच्यामुळे आम्ही आमची गाडी पार्क केली आणि निघालोय. ॲक्च्युली इथे कोणाला मोस्टली हिंदी आणि इंग्लिश समजत नाही आहे, त्याच्यामुळे कम्युनिकेट करायला प्रॉब्लेम होतो आहे. बघूया कसं होईल. आणि आता वीकेंड आहे म्हणून आतमध्ये विदाऊट बुकिंग रिसिप्ट बघितल्याशिवाय गाड्या सोडत नाही आहेत हॉटेलजवळ. सो आम्ही बुकिंग करू आणि मग गाडी घ्यायला येऊ. कसं बघा, इट्स ऑलमोस्ट 9:30 नाव. आम्ही या ट्रिपमध्ये काही समजदारीच्या पण गोष्टी केल्यात आणि काही चुका पण केल्या. आय लेट यू नो काय कसं आहे. बट येस, फायनली आम्हाला रूम मिळाली. आणि इथे म्हणजे ॲक्च्युली मॅपवर कुठेच दिसत नव्हतं, ऑनलाईन पण दिसत नव्हतं जिथे आम्हाला आता मिळाली आहे रूम. बट मोठं इथे सत्र म्हणतात याला हॉटेल्सला. सो येस, नित्यानंद सत्र म्हणून आहे जिथे आम्ही आता आहोत. आणि त्यांच्याकडनं फूड पण इट्स लाईक फ्री कॉम्प्लिमेंटरी आहे, विच इज गुड. ॲक्च्युली आम्ही आलो, हे आलेले आधी, ह्यांना नाही म्हटलं, मग मी आली, म्हटलं होईल का थोडंफार काही ॲडजस्ट. अँड त्यानंतर त्यांनी म्हटलं की ठीक आहे 9:30पर्यंत थांबत असाल तर थांबा. मी म्हटलं ठीक आहे. आता कारण आम्ही ऑलमोस्ट चप्पा आम्ही श्रीशैलमचा बघून घेतला कुठे मिळत आहे का, पण कुठेच मिळत नव्हतं. लास्टली इथे त्यांनी म्हटलं, तर म्हटलं चल शेवटचा ट्राय इथे मारू, नाही तर इथल्या लॉबीमध्ये रात्र काढू, असा आमचा विचार होता. म्हणजे ह्यांचा विचार होता, म्हणून आम्ही आत आलो होतो. सो मग आम्ही थांबलो. ते बोलले तोपर्यंत करून घ्या जेवण. मी तर शिरा खाल्ला. कसा होता? राईस आणि रसम छान होता. ओके, सो येस. आणि मग त्यानंतर आम्ही बसलो होतो थोड्या वेळ. मला दिसलं तिथे गर्दी वाढते, मी त्यांना विचारलं. अँड येस, त्यांनी मला विचारलं की AC रूम हवी आहे की नॉन AC. सो मला असं वाटलं आपण नॉर्मली आपल्याला जे लागतं ते सांगू, नाहीच मिळालं तर मग ॲडजस्ट करूया. सो मी त्यांना म्हटलं आता ACची सवय आहे. ते बोलले ठीक आहे. तिथे दुसरे काका पण होते, ते पण ट्राय करत होते, पण थँकफुली आपल्याला मिळालं. इवन त्यांनी वेस्टर्न की इंडियन टॉयलेटही विचारलं. म्हटलं वेस्टर्नची सवय आहे, मग परत तसंच. सो आता मला रूम मिळाली आहे. बट आम्ही चांगली गोष्ट हे केली की आम्ही खायच्या गोष्टी आणि पाण्याचं कॅरी केलं आमच्यासोबत, विच इज गुड.
कारण इथे पाणी मिळत नाही. मिळाली तर प्लास्टिकच्या बॉटल्सच नाही आहे, काचेच्या बॉटलमध्ये ते भरून देतील. आय थिंक बॉटल पण रिटर्न करायला लागते ना, ती काचेची बॉटल रिटर्न करायला लागते. आणि पाणी यू डोंट नो कुठून येत आहे. आणि मग नाहीतर 5 लिटरची कॅन घ्यायला लागते. त्याच्यातही आपले इथले ब्रँड्स नाही आहेत, असे नॉर्मल लोकल ब्रँड्स आहेत, सो ज्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही नॉर्मली. सो आम्ही चांगलं केलं की आम्ही पाण्याची आमची सोय करून आलेलो आणि खाण्याची सुद्धा, बिकॉज इकडचं फूड नेहमीच आपल्याला जाईल असं नाही आहे. सो त्यामुळे सो त्या गोष्टी आम्ही चांगल्या केल्या. बट आम्ही हॉटेल बुकिंगला सिरियसली घेतलं नाही. ॲक्च्युली आम्हाला वाटलं होऊन जाईल. आम्ही ऑनलाईन ट्राय केलं, पण ऑनलाईन ट्राय केल्यानंतर पेमेंटच्या वेळेला इश्यूज येत होते. तर आम्हाला वाटलं रूम्स अवेलेबल आहेत, पेमेंटचा इश्यू आहे तर होऊन जाईल तिथे जाऊन. आणि आम्ही इथे पाहिलं कुठेच नाही, सगळीकडे ऑनलाईन बुकिंग घेतात. आता इथे पण जे 9:30ला येणार होते ते गेस्ट आले नाही, त्याच्यामुळे आमची रूम मॅनेज झाली. सो जर तुम्हाला इथे जायचं झालं तर 1 महिन्याआधीच रूम बुक करून यायला लागतं. आतमध्ये काहीतरी आहे वॉशरूमच्या व्यतिरिक्त. तिकडे मागे दार दिसतंय मला, वॉश बेसिनच्या तिथे. ते बघा ना, हे दार. बॅल्कनी पण आहे. ओके, नाईस. आणि आम्ही इथे 2 दिवस थांबणार होतो. आम्हाला चांगला स्टे गरजेचा होता, विच इज लाईक खूप फॅन्सी नाही आहे बट खूप छान आहे. सो येस, आता आम्ही बुडूक होणार आहोत, सरळ झोपणार आणि उद्या सकाळी उठून मग बघूया काय काय प्लॅन आहे ते. ठीक आहे. सो सी यू गाइस टुमॉरो. बाय, गुड नाईट.